राजापूरमध्ये जेव्हा तुम्ही मस्जिद तोडलीत तेव्हा तिथे फक्त हिंदू राहत नाही, मुसलमान राहत नाहीत, तिथे हिंदू राहतात 80%, आणि ते एकोप्याने राहतात. त्यांचे सगळे सण एकोप्याने साजरे केले जातात. ही कोल्हापूरची परंपरा आहे. कोल्हापूरमधले मस्जिदीच्या बाहेर, एका मस्जिदीच्या बाहेर, पौराणिक मस्जिदीच्या बाहेर गणपतीचा हे मूर्ती आहे. ही सामाजिक एकता शाहू महाराजांनी जपली होती. ती सामाजिक एकता खरं तर या घराण्याने जपायला पाहिजे होती. या कोणाचा तरी बोलका भावला म्हणून हा बोलला आणि झालं, सगळी परिस्थिती आतंत गेली. त्याच्या बोलण्याचा फायदा संभाजी भिडेने घेतला आणि संभाजी भिडेने जे करायचं ते काम करून टाकलं. आणि त्यांना वाटत असेल गाडीवर मला दगड मारला म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही, तर आता मी अजून त्वेषाने तीव्रतेने बोलीन. मी आजपर्यंत तरी आहोजाहो करायचो. तुम्ही विचाराने चुकलात. तुम्ही शाहू महाराजांचे विचार सोडलेत, आम्ही नाही सोडले. तुम्ही रक्ताचे वारसदार आहात, आम्ही वैचारिक वारसदार आहोत. स्वतःच्या वडिलांनी तुम्हाला बेदखल करून टाकलं, स्वतःच्या वडिलांनी तुमचा निषेध केला. खरं राजकारण त्याच्या मागचं हे आहे की तुमच्या मनामध्ये आग आहे, जळतंय तुम्हाला की तुमचे वडील खासदार झाले. तुम्हाला खासदारकीचं तिकीट हवं होतं, सगळ्या पक्षांच्या दरवाजात जाऊन आले तुम्ही. त्यांनी तिकीट न दिल्यामुळे आणि आपले वडील खासदार झाले, ह्याच्यातनं तुम्हाला जो आग लागली ना, त्याच्यातनं तुम्ही हे सगळे बेताल वक्तव्य करतात आणि बेताल वागतात. आज सत्य सांगितलं मी महाराष्ट्राला. हा हल्ला जो आहे तो तुमच्यावर नसून सर्वसामान्यांवरती हल्ला आहे. शरद पवार, चंद्र पवार यांच्या गटावरती जो हल्ला आहे, राष्ट्रवादीवरती हल्ला आहे. यापुढे कुठेतरी नाही, मला हे असं माझ्यावर हल्ला म्हणजे राष्ट्रवादीवर आहे असं मला काही वाटत नाही. हा हल्ला आहे तो माझ्यावरच आहे. मी पक्षापेक्षावर काय ढकलत नसतो. माझं बोलणं होतं, मी बोललो होतो, माझं इतर कोणी बोललं नव्हतं. आणि मी आजही बोलतो की छत्रपती शिवाजी राजेंचे हे वारसदार राजर्षी शाहू यांचे विचार यांच्याशी गद्दारी संभाजीने केली.